नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदात रहा. कारण आनंदात माणसाने राहिलंच पाहिजे. कारण या धावपळीच्या युगामध्ये माणूस आनंद हा हरवून गेलेला आहे. माणूस आनंद हरवून चालल्यामुळे माणूस निरोगी बनत आहे, वेगवेगळे आजार जडत आहे. त्यामुळे आनंदी राहायला शिका. कारण माणूस या धावपळीच्या युगामध्ये पैसा कमावण्याच्या नादात आपला जो आनंद आहे तो आनंद घेत नाही आणि नाही त्या जागेवर पैसा कमावण्याचे स्वप्न बघत आहे. त्यामुळं मी असं म्हणत नाही की तुम्ही पैसा कमवू नका, पैसाही कमवा, पण आपला जेवढा आनंद घेता येईल तेवढा आनंद घेत राहा. तुम्ही म्हणता की आनंद कसा घ्यायचा? आनंद हा प्रत्येक क्षणाला आनंद माणसाने घेतला पाहिजे. माणसाचा प्रत्येक क्षण आनंदी गेला पाहिजे. प्रत्येक क्षण आनंदी कसा जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण तुम्ही म्हणता की कसा आनंद घ्यायचा बुवा, तर आपण समजा एखादं शेतीतील काम करत असलो, पाणी देत असलो, तर पाणी देता देता आनंद घ्यायचा, त्याच्यामध्ये रमून जायचं, खेळायचं, त्याच्यात आनंद तयार होतो. समजा एखादा माणूस ड्रायव्हिंग करत आहे, प्रवास करत आहे, मग त्या प्रवासात आनंद घ्यायचा. कोण कशी गाडी तिरकी चालवतंय, कोण गाडी आडवी घालतंय, कोण हॉर्न वाजवतंय, याच्यामध्ये सुद्धा भरपूर आनंद घेता येईल तेवढा चांगलाच आहे. माणसाने आनंदी राहिलंच पाहिजे. मी म्हणत नाही की तुम्ही पैसा कमवू नका, पैसाही कमवा, पण मला तुमचे मुलं सुद्धा म्हणणार नाही की तुम्ही आमच्यासाठी खूप कमवून ठेवलेलं आहे. एक ना एक दिवस ते म्हणणार तुम्ही आमच्यासाठी काय केलेलं आहे. त्यासाठी पैसाही कमवा, पण आपला आनंद वाया घालू नका. आनंदी राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. आणि या जगामध्ये म्हटलं तर सर्वात सुखी जर म्हटलं तर आमचा शेतकरी राजा आहे. शेतकऱ्यासारखा सुखी कोणीच नाही. कारण शेतकरी हा मनचा राजा आहे. कारण त्याला कोणीही म्हणू शकत नाही का तू का बसला, का काम करत नाहीस. तो केव्हाही काम करू शकतो आणि केव्हाही विश्रांती घेऊ शकतो. त्याला कोणाची म्हणायची ताकद नाही की तू का बसला म्हणून. त्याच्यामुळं शेतकरी हा मनचा राजा आहे. त्याला फक्त एकाच गोष्टीची खंत आहे की त्याने पिकवलेल्या मालाचा भाव शेतकऱ्याला स्वतः ठरवता येत नाही. कारण स्वतःचा मालाचा भाव ठरवणारा दुसराच आहे. त्याच्यामुळे शेतकरी वर येत नाही. नाहीतर शेतकऱ्याच्या जर मनात जर आलं तर अख्ख्या भारताचं कर्ज शेतकरी फेडू शकतो. पण तो अधिकार शेतकऱ्यापासून हिरावून घेतलेला आहे. त्यामुळे शेतकरी हा गरीबच राहिलेला आहे. पण शेतकरी हा मनाने राजा माणूस आहे. शेतकऱ्यासारखा कोणीही राजा माणूस नाही. आणि हे 2 शब्द तुम्ही ऐकल्याबद्दल धन्यवाद. 2 शब्द कसे वाटले हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. राम राम.